राधाबाई, नीलाची तब्येत कशी आहे? कोणी का सांगत नाहीये मला? मला तिच्या खोलीत जायची बंदी आहे का? तिची तब्येत ठीक आहे ना? हो, चांगली आहे की. मला तिच्या खोलीत का जाऊ देत नाहीये? आता येते माझ्या लक्षात. तुम्ही चला माझ्या बरोबर. मी यांना विचारते, मला तिच्या खोलीत का जाऊ देत नाहीत? रागावरा वहिनी साहेब. चला तुम्ही. थांबा थांबा जरा वहिनी साहेब. मला कळलंच पाहिजे हो नीला कशी आहे. तुम्ही हे सगळं सोडा, चला तुम्ही. थांबा, हळूहळू चला. अजून ताकद मिळाली ना तुमच्या. मला तुमच्याशी काही बोलायचंय. बोल बोल, ऐकतोय मी. मला माझ्या बहिणीच्या खोलीत जायला बंदी आहे का? बंदी? असं 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 नाही, बंदी वगैरे काही नाही. नीलाचा ताप हा साथीचा ताप होता. तुझी तब्येत बरी नव्हती म्हणून तुला तिच्या खोलीमध्ये जाऊ दिलं नाही. पण आता ताप गेलाय ना? हो, तापही गेला आणि त्याही गेल्या. काय? ओरडू नकोस. तुमच्या पंडू काकांच्याकडे गेली ती. साहेब, एक विचार. नीला ताई खरंच गेल्या? खरंच म्हणजे? मी काय खोटं बोलतोय? पण अशा परिस्थितीत वहिनी साहेबांना सुद्धा न सांगता? कसं शक्य आहे? मुळीच शक्य नाहीये. डॉक्टर कुठे होते? आपले कुलकर्णी डॉक्टर कुठे ओरडू होते? नकोस. डॉक्टरांची गरज नव्हती. डॉक्टर स्वतःहून यायचं बंद झाले याचा अर्थ काय होतो शुभा? नीलाला औषधाची गरज नव्हती असाच होतो ना, म्हणूनच यायचं थांबले ना ते. काय बघतेस काय अशी माझ्याकडे? खोटं वाटत असेल ना तर जाऊन तिच्या खोलीत जा, बघ. हवं तर सगळ्या खोळ्या धुंडाळ. रडू नका, रडू नका वहिनी साहेब. शांत व्हा. बघू, हे बघा, मी खाली जाते. नको, तुम्ही खाली जाऊ नका. मला इथे एकटीला टाकून प्लीज तुम्ही इथे थांबा राधाबाई. झाली खात्री? हा सगळा प्रकार काय तो तुम्ही मला सांगाल का जरा? शुभा, प्रकार वगैरे काही नाही. अगदी सरळ आणि साधा आहे.
काल निघेपर्यंत नीलाची प्रकृती अगदी व्यवस्थित होती, अगदी स्वतः कपडे करून बाहेर पडण्या इतकी. शिवाय अनायासे सदाची आणि त्याच्या बायकोची निदान त्यांच्या घरापर्यंत तिला सोबत होते. नाही राधाबाई, तुम्ही सांगा, तुम्ही तिला शेवटी जाताना बघितलत ना? तिची तब्येत एवढी चांगली होती का एकटीने जायची? मला नाही वाटत त्यांना एवढा प्रवास झेपला असता म्हणून. राधाबाई, काल संध्याकाळी तुम्ही घरातून बाहेर पडलात त्यापूर्वी तुम्ही विमलाबाईला असं नाही म्हणालात की नीलाबाईंची प्रकृती छान दिसते, त्या व्यवस्थित आहेत म्हणून नाही म्हणालात? हो, तसं म्हणाले होते, पण ऐकलीस राधाबाईंची दोन्ही उत्तरं? ऐकलीस? अगं तिची प्रकृती बरी नसताना तिला घरातून बाहेर पडायला परवानगी द्यायला आम्ही काही बेअकली नाही आहोत. पण ती एकटी काकांकडे जाईलच कशी हो? हे बघ, तिच्याबरोबर 3 समर्थ माणसं आहेत. सदा आहे, आत्याबाई आहे, शिवाय विमलाबाई गेलेल्या आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे नीला काकांना आधी भेटल्याशिवाय काकाने तुला तिथे यायला परवानगी दिलेली नाही. त्याने तसं पत्रात स्पष्टपणे कळवलेलं, आठवत आहे? चांगलं आठवतंय. मग नीला अगोदर आणि एकटी गेलीचं तुला एवढं आश्चर्य कसलं वाटतंय? कदाचित तुझ्याबद्दल काकांच्याकडे रद्दबदली करण्याकरता गेली पण याच्या आधी कधी ती मला न सांगता गेलीच नाहीये. हेच तुझं हे रडणं आहे ना, तुझा हा हट्ट आहे ना लहान मुलासारखा, यामुळेच ती एकटी गेली. तू अशी रडली असतीस, हट्ट केला असतास आणि तिच्या जाण्यामध्ये अडथळा आणला असतास म्हणून ती एकटी गेलेली. आणखी काय विचारायचं का? नाही असतीलच काही शंका कुशंका, आता मला खाली येऊन विचारा, माझ्या खोलीत बसलोय मी. लोक म्हणून टाकले. रडू नका वहिनीचे, अगदी रडू नका, शांत राहा तुम्ही. अहो, आता सगळं सहन करायला शिकलं पाहिजे. आता राधाबाई, नक्कीच काहीतरी गडबड दिसते. मला नीलाची खूप काळजी वाटते हो. त्यांची मुळीच काळजी करू नका तुम्ही. अहो, सगळ्याला तोंड द्यायला समर्थ आहेत त्या. नाही राधाबाई, मला तिची खूप भीती वाटते. जोस्तोवर मी माझ्या डोळ्यांनी बघत नाही की ती जिवंत आहे, तोस्तोवर माझा विश्वास नाही बसणार. ती जिकडे गेले तिकडे मी जाईन, मी काकांकडे सुद्धा जाईन. चला आपण जायच्या आधी यांना भेटून जाऊया. थांबा वहिनी साहेब, अशा वेळेला त्रास दिलेला साहेबांना आवडणार नाही. त्यांनीच तर सांगितलं होतं ना, काही शंका कुशंका असल्या तर विचारा म्हणून. तुम्ही चला, आपण त्यांच्याकडे खाली जाऊया. काय तुझी कल्पना काय आहे? हा, इथे काय कट कारस्थान चाललंय काय? आता काय हवंय? नीलाला जर एवढा प्रवास झेपू शकतो तर मला का नाही? तुम्ही मला आजच काकांकडे पाठवून द्या. मला तिची खूप काळजी वाटते. प्लीज. ठीक आहे, पण मग त्याकरता उद्यापर्यंत थांबायला पाहिजे. सगळं सुरळीत झालं की तुला उद्याच्या गाडीत निघता येईल, तसं मी सदाला कळवून टाकतो. त्यांना कशाला? कशाला म्हणजे काय, तुझी गाडी सदाला कळवलं की सदा तिथे स्टेशनवर येईल, तुला उतरवून घेईल, तुला त्याच्याकडे राहता येईल 2 दिवस आणि मग पुढे जाता येईल काकांच्याकडे. पण मी त्याला भेटण्याची गरजच काय? मी सरळ काकांकडे जाईल. तुला सदाकडे आणि आत्याबाईकडे राहिलंच पाहिजे. शुभा, हे बघ, तुझ्या या आत्ताच्या परिस्थितीमध्ये तुला एका दमात एवढा मोठा प्रवास करणं शक्य आहे का? शिवाय सदानी काकांना तसं कळवलेलं आहे, त्यांनी ते मान्य केलेलं आहे. हे बघ, इथे त्यांचं पत्रही आलंय काकांचं, हे बघ, वाच. मी वाचून दाखवू का? हे बघ, चिरंजीव शुभांगीस अनेक आशीर्वाद. तुला हवं तेव्हा तू इथे येऊ शकतेस, मात्र येताना सगळा प्रवास एकदम करू नकोस. 2 दिवस तुझ्या आत्याकडे विश्रांती घे आणि मग ये. ते तुझं चांगलं आदरात इथे करतील. चिरंजीव नीलाच्या प्रकृतीबद्दल ऐकून वाईट वाटलं. ती लवकरच बरी व्हावी अशी देवाजवळ प्रार्थना. माझी प्रकृती आहे तशीच आहे, तुझा पण दुआ कर. ये.
मला आत्याबाईंकडे नाही राहायचंय. मला विश्रांतीची गरज नाही. तुम्ही प्लीज त्यांना पत्र लिहू नका ना. प्लीज, मी तुमची विनवणी करते. प्लीज तुम्ही गायकवाड का लिहायचं नाही पत्र सदाला? का नाही लिहायचं? वाटेत विश्रांती घेण्याकरता सदाच्या घरासारखं दुसरं ठिकाण नाहीये का राधाबाई? पण मला त्यांच्या घरी नाही जायचंय. चुप. एकदा ठरलं ते ठरलं. तुझी बहीण तरी आधी एकदम काकांच्याकडे कुठे गेली? आधी सदाकडेच राहिली होती विश्रांती करता. तिला आत्याबाईंकडे गेली? हो. शक्य नाही. काय शक्य नाही काय आहे? नीलानी आधी पहिले 2 दिवस सदाकडे विश्रांती घेतली, नंतर ती काकांच्याकडे गेली. तुझ्या बहिणीने जे केलं तेच तुला केलं पाहिजे. काकांची इच्छा मानलीच पाहिजे. आता बोलायचं नाही. बडबड बंद. वहिनी साहेब, चला आता. ते यायच्या आधी आपण तुमच्या खोलीत जाऊ. वहिनी साहेब, आता तुम्ही झोपा बघू. अगदी शांत झोपा. राधाबाई मला झोप नाही यायची. मी तुम्हाला आता औषध देते ना, मग छान झोप येईल. आता अजिबात रडायचं नाही. घ्या. पाणी प्या, पाणी प्या. हळू. राधाबाई, आज तुम्ही याच खोलीत झोपा. ते माझ्याजवळ. मी इथेच आहे वहिनी साहेब. झोपा बघा तुम्ही. शांत झोपा. ऐकलत का? बोल. मी जाते. ही आपली शेवटचीच भेट असेल. यापुढे आपण एकमेकांना कधीच भेटणार नाही. दूर जाण्यापूर्वी मी आपल्याला एक विनंती करू. झालं गेलं सगळं विसरून जा. तुम्ही मला क्षमा कराल? मी तुम्हाला क्षमा केली. अरे विमलाबाई, तुम्ही इथं? तुम्ही अशा काय बघताय माझ्याकडे? तुम्ही नीलाताईंबरोबर काकांकडे नाही गेला? छे, मी कुठेच गेले नाही. मग नीलाताई कुठे आहेत? इथंच. त्याही कुठे गेल्या नाहीत. प्रतापराव आले वाटतं फिरून. हो. मग काय राधाबाई, तुम्हाला सगळं कळलं तर? विमलाबाई, तुम्ही केव्हा आलात वरून? तुम्ही सांगितल्याप्रमाणे वहिनीसाहेब गेल्यावरच मी इथे आले. गुड. म्हणजे नीलाताई कुठेच नाही गेल्या? हवं तर तुम्ही आमच्या आईसाहेबांच्या खोलीत जाऊन बघून येऊ शकता वर. स्वतः जातीनं विमलाबाई काळजी घेत होत्या. विमलाबाई, जरा राधाबाईंना वरती घेऊन जा. त्याला जरा त्यांच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघू दे. चला. साहेब, मला तुमच्याशी काय बोलायचं आहे. नंतर मी नीलाताईंकडे जाईन. असं?
बोला. मला तर इथे राहायचं नाही. मी नोकरी सोडते. ठीक आहे, कारण कळेल. इथं जे जे काही घडतंय त्यावर मत सांगायचा माझा अधिकार नाही. हो, आणि आपला मानभंग करण्याची माझी इच्छाही नाही. पण वहिनी साहेब इथं नसताना आपल्या नोकरीत राहणं मला शक्य नाही. माझ्या लक्षामध्ये येतंय तुम्ही काय म्हणताय. पण राधाबाई, तुम्ही माझ्या निष्कारण संशय घेतात. शुभाची प्रकृती किती ढासळलेली होती याची तुम्हाला पूर्ण कल्पना आहे, बरोबर? तिला हवा पालट करण्याचा सल्ला डॉक्टरांनीच दिलेला होता हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. त्यामुळे इथून कुठेतरी दूर जायला पाहिजे, बाहेर जायला पाहिजे, आणि ते किती आवश्यक आहे याची तुम्हाला माहिती होती. पण शुभा एक नंबरची हट्टी. नीलाताई काकांच्याकडे गेलेली आहे हे कळल्याशिवाय ती तिकडे जायला तयार नव्हती. म्हणून मला तिच्या भल्याकरता खोटं सांगावं लागलं. आता एवढं सांगून सुद्धा तुम्हाला नोकरी सोडून जायचं असेल तर मी कोण अडवणार तुम्हाला? मी नाही अडवणार. फार फार तर काय होईल, मला तुमच्या जागी कोणाला तरी दुसऱ्याला आणावं लागेल. ठीक आहे. एक लक्षात ठेवा, माझी नोकरी सोडून गेल्यानंतर माझ्या विरुद्ध अफवा पसरवू नका उगीच. फक्त खरं मात्र काय असेल ते सांगा, निखळ सत्य. आणि जाण्यापूर्वी जरा एकदा वरती जाऊन नीलाची कशी चोख व्यवस्था ठेवलेली आहे तेवढी पाहून घ्या. आपल्या नोकरीत असताना आपल्या कामात ढवळाढवळ करायची नाही हे माहिती आहे मला. गुड. आणि संबंध नसलेल्या गोष्टींबद्दल बोलायची सवय नाही मला. मग केव्हा जाता? लवकरात लवकर, तुमच्या सोयीनं. माझ्या सोयीने? नाही नाही, ती तसदी तुम्ही घेऊ नका बरं का. माझी काळजी करू नका. तुमच्यामुळे माझं काहीही अडणार नाही राधाबाई. माझा मी समर्थ आहे. आणि तुम्ही जाऊ नका अशी तुमच्याकडे मनधरणी मी करणार नाही. तशी जर तुमची कल्पना असेल तर ती चुकीची आहे. मग केव्हा जाता? उद्या सकाळी. ठीक आहे. मीही उद्या सकाळीच हे घर कायमचं सोडून निघणार आहे. तेव्हा आज रात्री तुमचा सगळा हिशोब करून टाकू. माझी सोय बघण्याचं काही कारण नाही आहे. तुम्हाला आता सोयच बघायची असेल तर तुम्ही नीलाताईंची सोय बघा, कारण त्या बिचारा आजारी आहेत. विमलाबाईंचा आजचा शेवटचा दिवस आहे. त्यावेळी मला वाटतं आजच जातील. तुम्ही उद्या सकाळी जाणार. त्यानंतर त्या बिचारा इथे एकट्याच नीलाताई, शिवाय आजारी. सोबतीला कोणी नाही. ठीक आहे, बघू. मग केव्हा निघताय तुम्ही? आजारी माणसाला सोडून जायला मी काही राक्षसी नाही. त्यांना गरज असेपर्यंत थांबीन मी इथं. छान. आता कसं? हो, पण जाण्यापूर्वी आमचे सॉलिसिटर कोठारे त्यांना भेटून जा. कोठारे. आणि हो, महत्वाचं राहिलंच, तुम्ही राधाबाई अजून एक कारण नाही सांगितलं मला नोकरी सोडण्याचं. आमच्या कुटुंबाची ही अशी वाताहत झालेली बघून सोडताय? कदाचित तेही कारण असू शकेल. उत्तम. राधाबाई, तुम्ही आता काळजी घ्यायला आहातच, तेव्हा मला जायला काहीच हरकत नाही. म्हणजे तुम्हीही आत्ताच निघालात? हो, मी साहेबांना तसं सांगितलंही होतं. तुमचा पेशंट वर आहे, सुधारतोय आता, तेव्हा काळजी करायचं काहीच कारण नाही. मी जाते.
साहेब बाहेर गेले, ते थोड्या वेळाने येतील. त्यांच्याबरोबर एक पाहुणी आहे, खूप मोठ्या घरची आहे ती, पण तिला बरं नाही. तिच्या डोक्यावर परिणाम झाला. असं वेगळ्यासारखं काय करताय? ती इथे आली की तुम्ही तिची काळजी घ्यायची. तिचं जेवण वेगळं शिजवायचं आणि 24 तास तिच्यावर नजर ठेवायची. कळलं? मला वाटतं साहेब आले. दारू घ्या. याला पाणी आहे का? लक्ष ठेव. उद्या डॉक्टरांनी टेलिफोन करून ये, घाबरू नको. ये, हे डॉक्टरला आणायला गेलेत ना. ये, बस बस, घाबरू नको. थांब, तुला पाणी देते जरासे. हे आता डॉक्टरला घेऊन येते. बस बस. बरं, डॉक्टर आपल्याकडे तयार निघाले. असं कसं काय वाटतं ते? ठीक आहे, घाबरली आहे जराशी. या डॉक्टर. हॅलो हॅलो हॅलो. काय कसं काय? ठीक आहे, बरं झालं. एक पेशंट आहे तुमच्यासाठी. पेशंट? हो. मी तर तुम्हाला सहज भेटायला आलोय. नाही, पण जरा तपासून द्या. काय झालं ना? बसा ना. अहो, आल्या आल्या बेशुद्ध पडणार होती. आम्ही सगळे होतो म्हणून ठीक आहे, पण असं अचानक काय झालं काय कळत नाही. बघा ना जरा. पेशंट जरा एक्सायटेड दिसतोय. काय झालं ते नक्की सांगता येत नाही. आणि मी सहज आल्यामुळे माझ्याकडे आत्ता काही नाही आहे, पण मी परत संध्याकाळी येतो तेव्हा यांना तपासतो. पण पेशंटला जबरदस्त शॉक बसायला दिसतोय. बरं, मग तिला जरा एकट्याच लागतं. मी थांबते. हां, डॉक्टर हो ये. शुभा, अशी घाबरतेस काय? हं? आम्ही आहोत ना. पाणी तुम्ही असं करा, तुम्ही जरा पाणी पाजा, मी येते इतक्यात. मी वेडी नाही. शुभा शुभा शुभा. शुभा शुभा, अहो अहो, लवकर या, लवकर या जरा. ही बघा ना कसं करायला लागली. शुभा शुभा, अहो डॉक्टर बघा ना, तुम्ही मगाशी चेक करू ना. शुभा. She's dead. शुभा, Please. होय काय झालंय? सकाळी ती येते काय? माझी एकुलती एक भाची होती. हो, आता उभे राहतो काय करतो. Please take it easy. शुभा हे बघ, शुभा. हे पहा, तू सकाळपासून टेन्शन मध्ये आहे. तू आज जाऊन स्वस्त पड बघू. झाग आता काही करू शकतो का आपण? चल जा जा जा. शुभा. चल चल. कमाल, सकाळी येते काय, एकाएकी असं होतं काय. माझे फ्रेंड पटवर्धन आहेत ना, प्रतापराव, त्यांच्या मिसेस आहे. बसल्या ठिकाणी. Sorry. I couldn't do anything. आता डेथ सर्टिफिकेट लागेल ना, देईन ना. आणि कॉज काय म्हणून घडणार? Just what happened? तर पण काय म्हणून एक्झॅक्टली? Cardiac arrest. What else? अच्छा.
म्हणजे काय होतं ग त्या पत्रात? आजच येणार आहे ना तो? हो. इतक्या दिवसात पत्र नाही पाठवलं, म्हटलं विसरला आपल्याला. काहीतरीच काय ग आई, मुलगा ना तो तुझा, असा कसा विसरेल? मग इतक्या दिवसात पत्र का नाही पाठवलं? कुठल्या मनस्थितीत गेला तो परदेशाला ठाऊक आहे ना तुला? म्हणून आपल्या आईला पत्र पाठवू नये? तो आला की त्यालाच विचार. विचारणारच आहे मी त्याला. सोडीन की काय? किती झालं तरी माझा मुलगा आहे तो. मी आपली बाहेर जाऊन बसते कशी, नाहीतर तेव्हा तुझं बोलणं थांबणार. अगं पण आई बघ तरी, दादा आलाय. हे ग काय आई, दादा नव्हता तेव्हाही रडत होतीस आणि आता आलाय तरी रडतेस. शी, चष्मा नाही चांगला दिसत. रडणार आहेस आता? हे बोलणार आहेस की नाही? अगं नियमित पत्र पाठवलं नाही म्हणून एवढी रागवलीस? जाताना कसं गेलो मी, सगळं विसरायला वेळ लागला मला. खरं सांगू, लिहिण्यासारखं काही नव्हतंच माझ्याकडे. लिहिणार काय मी? काय हाल करून घेतलीस रे. माणसाने जीव लावावा, पण इतका स्वतःच्या जीवाची पर्वा न करण्या इतका. तो विषय नको ना आता. ते एक स्वप्न होतं, मी विसरलोय सगळं आता. ते तुला विसरायलाच हवं. म्हणजे अरे जिच्यासाठी तू एवढे हाल केले, घरदार सोडून निघून गेलास, ती आई, तिला नावं ठेवलेली मला चालणार नाही. नाही रे, तिला नावं नाही ठेवत मी. आणि नावं ठेवायला ती आहेच कुठे आता?